रावरीत नगनमनमान महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी. डॉक्टर सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर उतरले. नगनमनमान महामार्गावरील रखडलेल्या कामामुळे परिसरात गेल्या अनेक दिवसापासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. सकाळ असो संध्याकाळ असो महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा असल्याचे चित्र सातत्याने पाहायला मिळत आहे. या कोंडीमुळे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, रुग्णवाहिका तसेच व्यापारी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील थेट रस्त्यावर उतरले. राहुरी परिसरातील महामार्गावर त्यांनी स्वतः पाहणी करत वाहतूक कोंडीची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेतली. रस्त्यावरील अपूर्ण काम, अव्यवस्थित वळण मार्ग तसेच अपुरा वाहतूक बंदोबस्त हीच कोंडीची मुख्य कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नागरिक, वाहन चालक आणि स्थानिक व्यावसायिकांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहे. गरज असलेल्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ, पर्यायी मार्ग, योग्य सूचना फलक आणि प्रकाश व्यवस्था उभारण्यात त्यांनी भर दिला. यावेळी बोलताना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी एक ठाम आणि संवेदनशील भूमिका मांडली. ते म्हणाले, नागरिकांचा त्रास कमी व्हावा, वाहतूक कोंडी सुरळीत व्हावी यासाठी गरज पडली तर होमगार्डचा पगार मी स्वतः देईल. त्यांच्या या वक्तव्यामुळे परिसरात सकारात्मक चर्चा सुरू झाली असून नागरिकांमध्ये दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. प्रवारा नगरी वार्तासाठी अरुण बोरोडे. हे अत्यंत दुर्दैवी आहे की आंदोलनाची भूमिका घेणं आणि आंदोलन पुकारणं या पलीकडे जाऊन कुठल्याही लोकप्रतिनिधींनी फील्डवर येऊन ट्रॅफिक डायव्हर्जन झालं कसं पाहिजे, ट्रॅफिक डायव्हर्जन मध्ये कुठं चूक होते का, कोणीच पाहायला तयार नाही. कोणाला तरी उतरावं लागेल. त्याच वेळ माझ्यावाली मी जरा नगरपालिकेच्या, महानगरपालिकेच्या प्रचारामध्ये व्यस्त होतो आणि मग आता आज जेव्हा मी घरी चाललो होतो लोणीला, तेव्हा मी विचारला हा प्रश्न, का एवढी जाम लागू राहिली रोज राहुरीमध्ये. तर ते काही खड्डा पडलं होतं, ते बुजवलं नव्हतं. तेव्हा जेसीबी बोलवला, रोलर बोलवला, तर खड्डा बुजवला, तर ट्रॅफिक सुरळीत चालू झाली. ट्रॅफिक डायव्हर्जन कशी केली पाहिजे, डायव्हर्ट केल्यानंतर होमगार्डची आवश्यकता आहे. होमगार्डची उपलब्धता नाही, कोणी कोणाला ऐकायला तयार नाही, जो तो आपल्या मनमानीने पुढे गाडी घालतो, अशी शिस्त लागू शकत नाही. आता मी त्यांना सांगितलं 2 दिवसामध्ये होमगार्डचा शोध घ्यायला. होमगार्डच्या पगाराला जर पैसे नसतील तर मी व्यक्तिगत 5-6 लाख रुपये खर्च करतो पगारावर आणि लोकांना त्या होमगार्डचं ऐकावं लागेल. ट्रॅफिक डायव्हर्जन जर व्यवस्थित करण्यात आलं तर ट्रॅफिक जाम होणार नाही. रस्ता होऊ राहिला, डोळ्यापुढे होऊ राहिलं, डांबर पडून राहिलं, रस्त्याची गती आहे, पण लोकांची गैरसोय न होता रस्ता होणं हे पण तितकंच गरजेचं आहे. तर तीच भूमिका माझी आहे. आता आम्ही जमिनीवर उतरलेलो आहोत, फील्ड उतरलेलो आहोत. कधी कधी काय असतं, आपण लोकांना संधी देतो पहिलं काम करायची. ज्याला लोकांनी निवडून दिले अपेक्षेने त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. आता निवडून आलेला माणूस करत नसेल तर पडलेल्या माणसाला काहीतरी करावं लागेल, म्हणून मी लागलो कामाला. तर राहुरीची जनतेला विनंती आहे की थोडं संयमाने घ्या सगळ्यांनी. जे होमगार्ड आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्जन देणार आहे त्या ट्रॅफिक डायव्हर्जनच्या अनुसार आपण गाडी वाहतूक सुरळीत करावी. सगळ्यांनी एकामेकाला सहकार्य करा. कोणाच्या एकट्याचा घराचा रस्ता नाही, माझ्या एकट्या घराचा रस्ता नाही, पण जर तुम्ही सगळेजण एकामेकाला सहकार्य करून राहिलात तर रस्ता लवकर पूर्ण होईल आणि येणाऱ्या जाणाऱ्याची गैरसोय होणार नाही. ही आपल्या चॅनलच्या वतीने नम्र विनंती करतो. राहुरीचं सदैव प्रेम हे आमच्या परिवारावर राहिलेलं आहे आणि म्हणून त्या विश्वासाने मी सांगतो की राहुरीची जनता माझं ऐकेल आणि सगळ्या ठेकेदारांना सहकार्य करून आपल्याला पुढे जावं लागेल. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवारा नगरी वार्ता या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा.